अनेक महिलांचा असा समज असतो की फेशियल आणि क्लीनअप हे सारखेच आहेत। सौंदर्य वाढवण्यात फायदेशीर असणाऱ्या या दोन्ही ट्रीटमेंट अनेक मुली करतात। बहुतेक जणी सण किंवा कोणत्याही कार्यक्रमापूर्वी फेशियल तरी अवश्य करतात, जेणेकरून त्यांची त्वचा कार्यक्रमावेळी अधिक उजळून निघेल। तर काही जणी क्लीनअप करतात। खरं तर हे दोन्ही प्रकार त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात, पण त्यांच्यात नेमका फरक काय? तुमच्यासाठी काय योग्य आहे? चला जाणून घेऊयात याबद्दल। क्लीनअप म्हणजे काय? क्लीनअप हा स्किन केअरचा एक प्रकार आहे। जेव्हा तुम्ही क्लीनअप करता तेव्हा त्वचेवरील धूळ, घाण, डेड स्किन आणि ब्लॅकहेड्स काही प्रमाणात निघतात। आता तुम्ही कोणत्या आणि कुठे क्लीनअप करताय यावर त्याचा रिझल्ट देखील अवलंबून असतो, हे सुद्धा लक्षात घ्या। क्लीनअप करताना त्यात चेहरा स्वच्छ केला जातो, डेड स्किन काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग केलं जातं, पोर्स उघडण्यासाठी स्टीम दिली जाते, त्यानंतर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढून टाकले जातात, फेस मास्क किंवा फेस पॅक लावला जातो। क्लीनअप करणं हे जेव्हा तुम्हाला इमर्जन्सी असते त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। साधारणपणे यासाठी 30 मिनिटांचा कालावधी लागतो। आता पाहूयात फेशियल म्हणजे काय। फेशियलमुळे स्किन क्लीनअप पेक्षा जास्त खोलवर स्वच्छ होते। यासोबतच ते त्वचेला पोषण देतं, ब्लड सर्क्युलेशन वाढवतं आणि पिगमेंटेशन, डिहायड्रेशन, मुलम यांसारख्या अँटी एजिंग किंवा त्वचेच्या इतर समस्या दूर करण्यास मदत करतं। फेशियल मध्ये क्लीनिंग, स्टीमिंग, स्क्रबिंग केलं जातं। या चेहऱ्याला मसाज देखील करण्यात येतो, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि चमक सुद्धा येते। त्वचेच्या गरजेनुसार वेगवेगळे मास्क वापरले जातात। खोल साफसफाई सोबतच यामुळे त्वचेची दुरुस्ती होते आणि चमक वाढते। फेशियल करण्यासाठी साधारण 60 ते 90 मिनिटांचा कालावधी लागतो। असं सर्व असलं तरी तुमच्यासाठी काय बेस्ट आहे तेही पाहूया। तुमच्यासाठी क्लीनअप आणि फेशियल मध्ये कोणते योग्य आहे हे तुमच्या त्वचेच्या गरजांवर अवलंबून आहे। जर तुम्हाला घाई असेल आणि महिन्यातून एकदा त्वचेची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही क्लीनअप करू शकता, आणि खोलवर स्वच्छता हवी असेल तर फेशियल हा बेस्ट ऑप्शन आहे। तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा, आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।